तर वागानो, विषय असा होता की आपल्याला जायचं होतं मोहोळला पहारा देण्यासाठी संभाजी महाराज पुतळा. चला म्हणलं जाऊ. आलो शाळेपाशी, सावकारनं घेतली होती गाडी. अमोल बापू ती आलती, पोरं सगळी जमा झाली आणि चला म्हणलं जावं आता. काय लागलो रोडला, रोडला लागलो. सगळी पोरं काय एकदम मूडमध्ये होती, जायचं होतं सेवा करण्याची. एकदा तर संधी मिळली महाराजांची. आलो टोळनाक्यावर, टोळनाक्यावर आलो. टोळनाका ती पास केला, टोळनाका पास केला आणि आलो महाराजांपाशी. आपलं धाकलं मालक संभाजी महाराज त्यांच्यापाशी आलो. एकदम कडक बंदोबस्त. आत बॅरिकेडच्या आतमध्ये एक जणाला सुद्धा जाऊ देत नव्हती. पोलीस बंदोबस्त ती सगळा होता. असं द्या म्हणलं काय आमच्यासाठी तर आहे. पोरं ती सगळी बसली. मोहोळची चांगले चांगले माणसं, शंकर साहेब आमचे, नितीन राजे सगळे येऊन बसले होते निवांत. चला म्हणलं काय एवढंच भाग्य आपल्याला पण लागलं. तिथनं आलो, प्रदीप शेठचा फोन आला आलोय म्हणून. काय मग गेलो प्रदीप शेठकडं. प्रदीप शेठ आले म्हणल्यावर जरा प्रदीप शेठचा जरा व्हिडिओ ती काढावं म्हणलं. प्रदीप शेठचा व्हिडिओ काढला. प्रदीप शेठला म्हणलं आता जरा बसू म्हणलं आणि जाऊ. तिथनं आलो आपलं महाराजांचं दर्शन ती घेतलं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि पोरांच्या काय गप्पा चालू झाल्या परत. पोरांच्या गप्पा म्हणजे परत काय विषय सगळा पूर्ण होता संभाजी महाराजांवर. संभाजी महाराजांवर होता. ज्याला ज्याला जी काय माहीत होती सगळी सांगत होती. निवांत गप्पा ऐकत बसलो. काय म्हणलं आता चला पोरांना म्हणलं झोपा आता. तोपर्यंत महाराजांचं दर्शन ती घेतलं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता म्हणलं प्रदीप शेठला काय तर खाऊ म्हणलं. आलो एक ठिकाणी क्रीम रोल ती घेतलं. क्रीम रोल ती घेतलं आणि चला म्हणलं जावं आता. खायला पण काय नव्हतं. तिथनं आलो बघतोय तर काय सगळी पोरं निवांत झोपली होती. झोपू द्या म्हणलं काय आपल्याला सवय आहे जागायची. जागत बसलो आम्ही 4-5 जण लुडो खेळत. सोप्पा आणि प्रदीप शेठ लुडो ती खेळत होती. असू द्या म्हणलं चला. फायनली दिवस उजडला आणि जावं म्हणलं घरी. सगळी तरी पण येताना सगळी प्रदीप शेठ ही झोपलीच होती रात्रभर जागल्यामुळे. आणि ही माझा चेहरा असा झालता. काय बाबा म्हणलं आता जाऊन झोपावं लागतंय. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो नक्की लाईक शेअर कमेंट करा. तुमचा लाडका ब्लॉगर